मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेले पालक वर्ग. मी शर्वरी महादेव पाटील. आज 17 जानेवारी माननीय राजाराम बापू पाटील यांचा स्मृती दिन. केव्हा संपेल जीवन कोणाला समजत नाही, केव्हा संपेल जीवन कोणाला समजत नाही. मनासारखं जगून घ्यावं, कारण जन्म पुन्हा मिळत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही. या ओळी जरी खऱ्या असल्या तरी स्वतःसाठी कमी, पण समाजासाठी जास्त जगलेले व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते राजाराम बापू पाटील. आत्मतत्व शोधित दिगंती, पंचतत्वाचा तू पदयात्री, पंचतत्वाचा तू पदयात्री. चैतन्य स्मरणाने तुझिया बनलो आम्ही जीवनयात्री, बनलो आम्ही जीवनयात्री. एका वारकरी कुटुंबातील सुपुत्र, प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड मानसिक शक्ती, जे उद्दात आहे त्याबद्दलची अपार श्रद्धा, गरिबांबद्दलची कळकळ, पीडितांबद्दलची सहानुभूती, विधायक कामाची निर्मिती करून लोकांच्या मनात स्मृती उत्पन्न करणारे लोकनेते म्हणजे माननीय राजाराम बापू पाटील. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांच्या आजोळी कराड तालुक्यातील वडगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंत व आईचे नाव पुताबाई. त्यांचे 6वी पर्यंतचे शिक्षण कासेगाव येथे झाले. 1935 साली 7वीची परीक्षा नेरली येथून ते पास झाले व 1940 साली मॅट्रिकची परीक्षा शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथून उत्तीर्ण झाले. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांनी शिक्षणाबरोबरच शरीरयष्टीही सदृढ ठेवली होती. त्यांनी कुस्तीमध्ये नैपुण्य प्राप्त केले होते. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी सुरू केलेली मराठा शिष्यवृत्ती घेऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण इंटर बरोदापर्यंत 1945 साली कायद्याची LLB ही पदवी प्राप्त केली. कायद्याचे शिक्षण पूर्ण झालेल्या आनंदापेक्षा बहुजन समाज शिक्षणापासून वंचित आहे हेच मोठे शल्य त्यांना लागून राहिले होते. त्यामुळे वकिलीच्या व्यवसायापेक्षा सर्वांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात येऊ लागले होते. देशाचा कारभार सांभाळण्यासाठी सुशिक्षित तरुणांची आवश्यकता भासणार आहे हे ओळखून त्यांनी 1945 साली कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली व माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला. 1946 साली माननीय बापूंचा तरेगाव येथील कुसुमताई माने यांच्याशी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह झाला. क्रांतिकारकांच्या आग्रहावरून बापू राजकारणात उतरले. सातारा जिल्हा लोकल बोर्डावर भूमिगत नेत्यांनी व जनतेने त्यांना निवडून दिले. इथेच त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. शिक्षणाबरोबरच निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यास बापूंनी प्रयत्न केला. शाळा बंद पडण्यापेक्षा निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून शाळा सुरू ठेवण्यात बापूंचा कल होता. 1970 साली उद्योग विकासाच्या अभ्यासासाठी बापूंनी जपान व अमेरिकेचा दौरा केला. जपानच्या दौऱ्याने भारावून गेलेल्या बापूंनी आधुनिक जपान या ग्रंथाचे लेखन केले. याच काळात लोकशाहीची क्षितिजे हा सुद्धा ग्रंथ लिहिला. पदयात्रा काढून संपूर्ण वारवा तालुका पिंजून काढला. ठिकठिकाणी सभा घेतल्या. लोकांशी समरस होऊन निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी ही पदयात्रा पूर्ण केली. याची प्रसिद्धी संपूर्ण भारतभर केली. तेव्हापासून लोकनेते बापूंना पदयात्री बापू या नावाने ओळखले जाऊ लागले. 1980 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मागण्यांसाठी त्यांनी जळगाव ते नागपूर अशी 465 किमीची दिंडी पदयात्रेने काढली. या पदयात्रेत माननीय शरद पवार, प्राध्यापक ND पाटील सहभागी झाले होते. 1980 साली इस्लामपूर येथे सूतगिरणी स्थापन केली. सहकारी तत्वावर जेथे जेथे साखर कारखानदारी उभी राहिली त्या परिसरात अनेक सामाजिक संस्था, शिक्षण संस्था उदयास आल्या. तेथील लोकांची आर्थिक उन्नती होऊ लागली. 1981 साली वाळवा सहकारी कारखान्याशी संलग्न वाळवा सहकारी बँक स्थापन केली. पेटनाका येथे त्याचे मुख्य निश्चित करण्यात आले. बापूंनी आपल्या शेवटच्या 2 टप्प्यात 2 उद्दिष्टे समोर ठेवली होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे वाळवे तालुक्यातील शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या सुखता निर्माण व्हावी. तर दुसरे उद्दिष्ट म्हणजे वाळवे तालुक्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. पहिले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केली.
तर दुसरे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्था उभी केली. ही शिक्षण संस्था आज RIT कॉलेज म्हणून नावारूपास आलेली आपण पाहतो. याची स्थापना 1 ऑगस्ट 1983 रोजी करण्यात आली. आपणा सर्वांचे लाडके आमदार माननीय जयंत पाटील साहेब यांचे या सर्वांवर बारीक लक्ष असते. बापूंचे इतर सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बापू मंत्री असताना त्यांच्याभोवती जेवढी गर्दी असायची त्याहून अधिक गर्दी मंत्री नसताना व्हायची. बापूंचा हा लोकसंग्रही स्वभाव केवळ राजकारणापुरताच मर्यादित नव्हता. तो त्यांच्या स्वभावाचा एक स्थायीभावच होता. हसरा चेहरा, धवल शुभ्र पोशाख, निगरी स्वभाव, त्याग, नम्रता, जिद्द, सत्व आणि तत्व याची पूजा मानणारे, सौजन्यशील, विनयशील, जिल्ह्यातील जडणघडणी सिंहाचा वाटा असणारे लोकस व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते राजाराम बापू पाटील. 17 जानेवारी 1984 रोजी बॉम्बे हॉस्पिटल येथे दुपारी 2:45 वाजता अनंतात विलीन झाले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देव पूजिला जानी, अनंत त्यांची जीवन यात्रा कधी नसरे मरणानी. धन्यवाद.